छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये असं एक मंदिर आहे, ज्या मंदिरामध्ये तुम्हाला दर्शन करण्यासाठी पूर्णपणे भुयारी मार्गातून आणि पाण्यामधून जावं लागते. तर चला तुम्हाला सांगतो ते मंदिर कुठं आहे. तर रामकृष्ण हरी मित्रांनो, मी तुमचा मित्र नवनाथ मिडे आणि तुम्हाला माहिती आहे आपण प्रत्येक रविवारी मी कुठे ना कुठेतरी एक्सप्लोर करण्यासाठी जात असतो आणि त्यामध्येच आज मी चालवतो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये असणाऱ्या भांगशी माता गडावरती. आणि मित्रांनो 120 किलोमीटरचा प्रवास करून मग मी येऊन पोहोचलो भांगशी माता गडाच्या पायथ्याशी आणि थोडाही विचार न करता लगेच मग निघालो. आपली एक पाण्याची बॉटल घेतली आणि निघालो गड सर करण्यासाठी. आणि हो मित्रांनो, आपल्याला गडावरती जाण्या अगोदरच खाली असं सुंदर एक पशुपतेश्वर महादेवाचं मंदिर पाहायला भेटते, ज्या मंदिराकडे पाहिल्यानंतर खरंच खूप प्रसन्न वाटते. इतकं सुंदर मंदिर बांधलेलं आहे. 2023 मध्ये या मंदिराचं बांधकाम केलेलं आहे आणि ही आतमध्ये असणारी महादेवाची सुंदर अशी पिंड आहे. मित्रांनो, घ्या दर्शन करून. लगेच मी निघालो पुढील 500 पायऱ्यांच्या प्रवासासाठी आणि 500 पायऱ्या सर केल्यानंतर मी येऊन पोहोचलो मंदिराच्या एकदम टॉप पिंडला, म्हणजे गडाच्या वरती. आणि गडाच्या वरती आल्यानंतर मित्रांनो, हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा पूर्ण व्ह्यू तुम्हाला इथे पाहायला भेटेल. आणि हो मित्रांनो, गडाच्या वरती आल्यानंतर सगळ्यात पहिले आपली नजर जाते ती भांगशी माता गडावरील मंदिरामध्ये आणि लगेच मी निघालो मंदिराकडे दर्शन घेण्यासाठी. आणि मंदिराकडे दर्शन घेण्यासाठी आपल्याला एका भुयारी मार्गातून जावं लागते, ज्याच्या आतमध्ये पूर्णपणे अंधार आणि पाणी आहे. मग थोडाही विचार न करता लगेच निघालो आतमध्ये दर्शनासाठी. पण थोडा आतमध्ये जाण्यासाठी भेव वाटत होते, पण 2-3 भाविक आतमधून आल्यानंतर थोडासा मनाला दिलासा वाटला आणि लगेच मन मोठे करून आतमध्ये गेलो. आणि आतमध्ये गेल्यानंतर सगळ्यात पहिले आपल्याला गणपती बाप्पाचे दर्शन झाले आणि गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन आपण लगेच निघालो पुढे महादेवाच्या पिंडीकडे दर्शन घेण्यासाठी. आणि सुंदर अशी महादेवाची पिंड आणि नंदी आहे, घ्या दर्शन मित्रांनो. महादेवाचे दर्शन घेतल्यानंतर लगेच मी पुढे निघालो भुयारी मार्गाने आणि समोर गेल्यानंतर त्या गुफेतून आपण डायरेक्ट येऊन पोहोचतो देवीच्या मंदिरामध्ये. तुम्ही जर का छत्रपती संभाजीनगरच्या इतक्या जवळ असून पण ही जागा आतापर्यंत पाहिली नसेल तर या जागेला एकदा नक्की व्हिजिट करा. भांगशी माता गड म्हणून तुम्ही मॅपला टाका, तुम्हाला लगेच इथे येता येईल.